नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी गेलो होतो डीमार्टमध्ये किराणा घेण्यासाठी. तर तिथे काय काय ऑफर लागलेले आहेत तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि बघू शकता तुम्ही की जे बिस्किट आहे त्याच्यावर खूप मोठा डिस्काउंट इथे लागलेला आहे. आणि एकदम बाय वन गेट वन अशा ऑफर इथे अवेलेबल झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही हे ब्रिटानिया गुड डेचे जे बिस्किट आहेत त्यावर बाय वन गेट वन ऑफर आहे. त्याचबरोबर काही जे प्रीमियम बिस्किट्स आहेत त्याच्यावर सुद्धा ऑफर लागलेले आहेत. पण हे मोठ्या पॅकवरच ऑफर असतात, त्यामुळे तुमची जर फॅमिली मोठी असेल तर तुम्ही नक्कीच हे मोठे बिस्किटचे पॅकेट्स घेऊ शकता. त्याचबरोबर जे फरसाण नमकीन असतं त्यावर सुद्धा खूप ऑफर लागलेले आहेत. एकदम 50% ऑफमध्ये ह्या गोष्टी इथे मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर त्या वस्तू घ्यायच्या असेल तर नक्कीच इथे येऊ शकता. आणि लहान मुलांना आवडते ती मॅगीवर सुद्धा खूप मोठी ऑफर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही प्रीमियम असे ड्रायफ्रूट जे आहेत ज्याच्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्ता वगैरे जे आहे त्याच्यावर पण खूप चांगला डिस्काउंट इथे अवेलेबल झालेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम प्रीमियम असे ड्रायफ्रूट्स आहेत आणि ते 30% ऑफमध्ये इथे मिळत आहेत. तर तुम्ही या डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी नक्कीच डीमार्टमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर ह्या ज्या लूज गोष्टी आहेत जसं की डाळ आहे, साखर आहे, मैदा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा चांगला डिस्काउंट आहे. म्हणजे खूप कमी किमतीमध्ये ह्या वस्तू मिळत आहेत. त्याचबरोबर जे क्लोदिंग आयटम आहेत त्याच्यावर पण खूप चांगले ऑफर इथे अवेलेबल झालेले आहेत. तर तुम्ही नक्कीच डीमार्टमध्ये येऊ शकता आणि चांगली खरेदी करू शकता. त्याचबरोबर आता लहान मुलांसाठी ज्या बॅग असतात त्या बॅगसुद्धा चांगल्या किमतीमध्ये इथे मिळत आहेत आणि त्या पण चांगल्या ब्रँडेड बॅग आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. त्याच्यानंतर घरात लागणारे जे बेडशीट आहे त्याच्यावर सुद्धा चांगली ऑफर इथे लागलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशी सगळी जी माझी किराण्याची शॉपिंग होती ती करून झाल्यानंतर मी सरळ गेलो बिलिंग काउंटरला आणि तुम्हाला पुढे दाखवतो मी काय काय आणलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी डी मार्टमधून कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवतो एक एक करून. तर सगळ्यात पहिले आहे ही साखर, ती आहे 4 किलो. त्याच्यानंतर हे सोयाबीन ऑइल, हे 4 पाऊच आणलेले आहे. दोन आणि हे दोन, 4. त्याच्यानंतर ही व्हील पावडर, इसमें 2 किलोचं आहे, 2 किलोचं पॅकेट आहे व्हीलचं आहे हे. त्याच्यानंतर हे स्टारलाइटचे सोप आहेत. डिटर्जंट बार, हे 4चं पॅक आहे, म्हणजे याच्यात 4 बार आहेत डिटर्जंट बार. हे पण काहीतरी 80 रुपयाला 4 मला मिळाले. त्याच्यानंतर हे मीठ, टाटा मीठ. त्याच्यानंतर मी घेतले पतंजलीच्या 4 डिशवॉश बार, हे काहीतरी 10 रुपयाला एक आहे. तसे 4 घेतलेले, हे 2 आणि हे 2, 4. या वस्तू बाजूला ठेवून देतो. त्याच्यानंतर आहे चण्याची डाळ, ही आहे 1 किलो, जी मला पडली आहे 94 रुपीजला. त्याच्यानंतर ही आहे मुगाची डाळ, त्या सगळ्या लूज घेतलेल्या आहेत मी. ही पडलेली आहे 88 रुपयाला, 88. ही सुद्धा 1 किलो आहे. त्याच्यानंतर ही आहे तुरीची डाळ, ही मला पडलेली आहे 100 रुपयाला.
ही पण 1 किलो आहे. सगळ्या ह्या मी लूज घेतल्या आहेत कारण पॅकेटपेक्षा लूज जरा स्वस्त पडतं म्हणून ते आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे डी मार्टचाच ब्रँड आहे प्रेमिया, याचे हे शेंगदाणे घेतलेले आहे 1 किलो आणि हे मला पडलेले 178 का 180 अशीच काहीतरी प्राइस होती, बहुतेक 178 होती. त्याच्यानंतर हा आहे परिवारचा चहा, चहा पावडर ही परिवारची आणि ही पण मला पडलेली आहे. प्राइस याची 150 होती पण ही काहीतरी 140 ला मला पडलेली आहे. त्याच्यानंतर हे आहेत बासमती तांदूळ, हे पण मी लूज मध्ये घेतलेले आहेत आणि हे मला पडलेले आहेत 108 रुपयाला 1 किलो, चांगले आहेत. त्याच्यानंतर हे पॅराशूट ऑइल, हे 60 रुपीजला पडले, 65 आहे. त्याच्यानंतर लक्स साबण ह्या 2 घेतल्या आहे, 2. त्याच्यानंतर हे मोहरीचं 1 पॅकेट, जे की आहे 23 रुपयाचं आणि हे आहे 100 ग्रॅम. त्याच्यानंतर हे आहे जिऱ्याचं, ते पण आहे 100 ग्रॅम आणि हे मिळाले 50 रुपीजला. त्याच्यानंतर हे धूप आहे मंगलम धूपचं, हे मला मिळालं आहे 45 रुपीजला, याची प्राइस आहे 60 रुपीज. तर बघू शकता तुम्ही 60 रुपीज आहे पण मला मिळाले 45 रुपीजला. त्यानंतर हे आहे गुड नाईटचं मशीनचं लिक्विड असतं ते आहे आणि हे होतं 95चं पण मला मिळाले 90 रुपीजला. त्याच्यानंतर आणखीन घेतलेलं आहे हे रिच क्रीम हेअरचं, रिच क्रीम हेअर कलर आहे ब्लॅक नॅचरल आणि हा 15चा आहे मला पडलेला आहे 10 रुपीज. त्याच्यानंतर हे आहे फुटाणे, हे मिळाले आहेत 40 रुपये. त्यानंतर हे आहे मिडॉज हेअर फ्रेशनर आहे हे 55 रुपीजचं पण मला मिळाले 35 रुपीजला. त्यानंतर हा एक टिफिन घेतलेला आहे, तो मला मिळाला आहे 219 रुपये. आणि शेवटची गोष्ट ही ग्लास जार आहे, सॉल्ट किंवा पेपर ठेवण्यासाठी जारचा यूज केला जातो. तर ही मला मिळालेली आहे 49 रुपीजला. याच्यावर काही ऑफर नव्हती, 49ला होती तर मला 49लाच मिळालेली आहे. एवढं सगळं किराणा सामान घेतलेलं आहे आणि ते पण फक्त 3000 रुपयामध्ये. बघू शकता तुम्ही हे बिल. तर तुम्ही पण डीमार्टमध्ये जाऊन 3000मध्ये शॉपिंग करू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला बजेट शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच डीमार्टमध्ये जाऊ शकता.